काय झालं किती दिवसापासून खोकलते आराम का होत नाही? काय नाही होऊन जाईल बरं, खोकला तर आहे. ठीक आहे चल मेडिकलवर ना कफ सिरप हां वगैरे चला घेऊ. घेऊन घेऊ. ताई ऐका, हा. किती दिवसापासून खोकलताय? झाले 2-3 आठवडे पण बरं होऊन जाईल, खोकला तर आहे. 2 आठवड्यापेक्षा खोकला असणं हे बरं नाहीये. टीबी असू शकतो. काय टीबी? तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवून द्या. योग्य निदान केलेलं बरं राहील. ठीक आहे चल आपण डॉक्टरांना दाखवून देऊया. चला दाखवू. काय होतंय? डॉक्टर खोकला आहे खूप दिवसापासून. किती दिवस झाले तरी? झाले तरी 2-3 आठवडे. बेडका वगैरे पडतोय का खोकल्या वाटे? हा हा बेडका पण पडतोय खोकला. अजून काही त्रास होतो? ताप येतो आणि रात्री घाम पण येतो. अच्छा, रात्रीच येतोय ताप जास्त करून. अजून काय या दिवसामध्ये असं वजन वगैरे कमी झालंय? जेवण कमी, जेवण पण कमी झालेलं वजन आहे. पण कमी झालं. अच्छा अच्छा, हे सगळे जे लक्षण आहे हे टीबीचे असू शकतात. काय डॉक्टर टीबी? हो, इलाज जे आहे. टीबी इतकं घाबरण्यासारखं काही नाही, याच्यावर पण उपचार आहेत. पण त्यासाठी आपल्याला पहिले बेडक्याची तपासणी पाठवावी लागेल, मग त्यानुसार आपल्याला पुढची ट्रीटमेंट करावी लागेल. ठीक आहे. टीबी म्हणजे क्षयरोग हा सामान्य आजार आहे, पण वेळेत उपचार न केल्यास हा घातकही ठरू शकतो. टीबी या आजाराचे काही लक्षणे असतात, जसे की 2 ते 3 आठवड्यांपासून सतत खोकला असणे आणि खोकल्यासोबत बेडका पडणे. खोकल्यासोबत ताप येणे, हा ताप दिवसभर कमी प्रमाणात असतो आणि रात्री वाढतो. टीबीचा ताप थंडी वाजून येतो आणि उतरताना घामासोबत उतरतो. टीबीचे काही अजून लक्षण असतात, जसे की दम लागणे, छातीत दुखणे, भूक कमी लागणे, वजन कमी होणे. थकवा आणि सुस्ती येणे. जर कोणाला खोकल्यासोबत बेडका पडत असेल आणि त्यासोबत रक्तही येत असेल तर हे टीबीचे मुख्य लक्षण असू शकतात आणि त्यांनी बेडक्याची तपासणी नक्की करावी. टीबीची औषधं सरकारद्वारे मुफ्त पुरवले जातात आणि ह्याचा उपचारक्रम पूर्ण करावा लागतो. Yes, we can end TB. Commit, invest and deliver.